बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। कबुतरांना कोणत्याही पद्धतीचं खाद्य टाकू नये असं आवाहन दादर कबूतरखाना ट्रस्टच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलेलं आहे। या संदर्भातले बॅनर कबूतरखाना ट्रस्टनं लावलेले आहेत। दरम्यान परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। कोर्टाच्या निर्णयाचं पालन व्हावं म्हणून हे प्रयत्न केले जात आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी। दादर कबूतरखाना ट्रस्टकडनं आता कबुतरांना दाणे टाकले जाऊ नयेत आणि कुठल्याही पद्धतीचे लेखी आदेश मिळाले नसल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। अशाच पद्धतीचे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेला अर्ज सादर करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं कबुतरांसाठीचं आंदोलन आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, त्यानंतर दादर कबूतरखाना ट्रस्टने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कुठल्याही पद्धतीने कायद्याचं उल्लंघन होऊ नये याकरता अशा पद्धतीचा हा बोर्ड लावण्यात आलेला आहे। सकाळी 6 ते 8 या वेळेत कबुतरांना खाद्य द्यावे याबाबत मौखिक परवानगी देण्यात आली आहे, परंतु कोणत्याही पद्धतीची लेखी परवानगी ही देण्यात आलेली नाही। कबुतरांना खाणे देऊ नये असा कोर्टाचा आदेश आहे आणि त्यामुळेच आज जर आपण बघितलं तर कबूतरखाना परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक असेल किंवा पोलिसांचा जादा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा देखील पोलिसांची वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचा थेट परिणाम इथल्या कबुतरांच्या संख्येवर सुद्धा होतोय। काही लोक आपल्यासोबत आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे? आज मंदिर के दर्शन के लिए हम आए थे। कबूतर खाना बंद कराने में जिनका भी स्टेट गवर्नमेंट हो या कोर्ट के ऑर्डर्स हो या जो भी सरकारी अधिकारी इन्वॉल्वमेंट है, उसको आम जनता की ओर से हमारी इतनी रिक्वेस्ट है कि इसका सोल्यूशन, एक निराकरण जल्द से जल्द आ जाए ताकि जो कबूतर रोज मरने से बच जाए। काय नेमकी परिस्थिती? हमारे सनातन धर्म में एक संस्कार है, हम बचपन से तब से कबूतर को हम दाने देते हैं और आज से नहीं है। और कबूतर एक शांति दूत का पक्षी है, ये कोई पक्षी हमेशा इन्होंने शांति का ही काम किया है। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि सोबतच पक्ष्यांना कोणी खाद्य घालू नये याकरता सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। व्हिडिओ सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। यंदा उपवास करणं चांगलंच महाग झालंय। वरी, शेंगदाणे, रताळे, साबुदाण्याचे दर हे 100 पार केलेले आहेत आणि यामुळे यंदा श्रावणात कडकडीत उपवास करणं अनेकांसाठी तापदायक ठरणार आहे। रताळे, वरीसाठी किलोमागे 200 रुपये मोजावे लागत आहेत, तर साबुदाणा 100 ते 110 रुपये किलोनं बाजारात उपलब्ध आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचं खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे आणि त्यात खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। मध्य वैतरणा जलाशयावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत तर 80 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा असा 100 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी 4.90 हेक्टर राखीव वनजमीन पुनर्वसित करण्यास सरकारनं परवानगी दिलेली आहे आणि यामुळे आता प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे। पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षिका आणि मदतनीस यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण खात्यानं घेतलाय। बालवाडी शिक्षिका मदतनीस यांच्या संघटनेनं या निर्णयाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। लाडकी बहिणी योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारं महिन्याचं 1500 रुपये मानधन योग्य वेळी वाढवलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। वाशी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंग या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीच्या स्थापनेसाठी मध्य रेल्वेनं मोठ्या प्रमाणात लोकल सेवांमध्ये बदल केलेले आहेत। 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या रात्रीचा ब्लॉक नंतर अंतिम टप्प्यातील कामासाठी आता 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 10 ऑगस्टच्या सकाळपर्यंत तब्बल 10 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आलाय। रेल्वेनं प्रवाशांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे। राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम असं या योजनेचं नाव असून या अंतर्गत येण्या जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास परतीच्या तिकिटावर 20% सूट मिळणार आहे। सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येते।
सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृह उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि त्यानुसार राज्यभरात 120 ठिकाणी वसतिगृह उभारली जाणार असून यामुळे 25,000 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि यासाठी शासनानं 1200 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। आयसीआयसीआय बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिलाय। 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी बँकेनं किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत। आता मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना खात्यात 50,000 रुपये ठेवणं बंधनकारक असेल, अन्यथा दंड भरावा लागणार आहे। आता एक सविस्तर बातमी। आजपासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे। नागपूरच्या अजनीवरून वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरून ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सेवा असेल। यापूर्वी नागपूर बिलासपूर आणि नागपूर सिकंदराबाद या 2 वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू आहेत, तर नागपूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती। ही सेमी हायस्पीड एसी चेअर कार सेवा सुरू झाल्यानं नागपूर आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर आजपासून या रेल्वे सेवेचा शुभारंभ पार पडणार आहे। नागपूरला आता तिसरी वंदे भारत मिळणार आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आजपासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ऋषभ फुरकुंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋषभ, आजपासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस नागपूरकरांसाठी मिळते, तिसरी एक्सप्रेस असणार आहे ही वंदे भारत, काय अपडेट? माझे की नागपुरात वंदे भारत एक्सप्रेससाठी गर्दी मोठ्या प्रमाणात जमलेली आहे। यासोबतच गाडीला सजवण्यात आलेलं आहे। आतमध्ये आपण वंदे भारतच्या आतमध्ये जाऊया। आपण आतमध्ये पाहू शकता माझ्यासोबत की लहान मुलं आहेत, त्यांना आज फ्री प्रवास देण्यात आलेला आहे। या मुलांना हे मुलं प्रवास करणार आहेत, पुण्यापर्यंत जाणार आहेत वंदे भारत एक्सप्रेसने। बाळा, काय सांगशील, तू आज प्रवास करताय, कसं वाटत आहे तुला? हे लहान मुलं आहेत, यांचे काही शिक्षक आहेत, काय सांगाल, आज तुम्ही रेल्वेने वंदे भारतने प्रवास करताय, काय वाटतं? आनंदाची गोष्ट वाटत आहे आणि आम्ही आज या प्रवासाची या पद्धतीने हा प्रवास सुरू आहे। हॅलो 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 तुमचा आवाज येतोय, तुम्ही बोला। आवाज कटतोय। हॅलो। तर नागपूर पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होणार आहे। नागपूरकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे। नागपूरला तिसरी वंदे भारत मिळालेली आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाईन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे। बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती, मात्र त्यात आता बदल करून मोबाईलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे। मात्र बायोमेट्रिकच हजेरी असावी अशी मागणी पालकांकडून केली जाते। मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आले, मात्र गर्दी काही कमी झाली नाही। आता हे प्रवेश पत्र देखील देणं बंद करण्यात येणार आहे। 15 ऑगस्टपासून डीजी प्रवेश ॲपवर नोंद करतील त्यांनाच मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे। गणेशोत्सवामध्ये मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे। शाडू मातीच्या मूर्तीसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत। पीओपी मूर्तीसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे। मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आलेली आहे। सोबतच मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस ठाणे आणि सहाय्यक आयुक्त विभाग स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या केल्या आहेत। मुंबई विमानतळावरील संगणकीय प्रणाली हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसला। परिणामी अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झाला। सुमारे पाऊण तासानं तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आलं, मात्र सेवा सुरळीत होण्यास 3 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या बस बंद पडल्यास देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे। संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिलेला आहे आणि हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आला असून ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यानं कामगार संघटनेनं विरोध केलेला आहे।
बातमी ठाण्यातून. ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं 31व्या वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या मॅरेथॉनमध्ये धावले, तर शिंदेंनी धावपटूंचा उत्साह वाढवला.